एका डोसा विक्रेत्यानं पैसे दिले नाहीत म्हणून जबरदस्ती पैसे मागून गोंधळ घालणाऱ्या तृतीयपंथीयानं दाभोळकर कॉर्नर परिसरातील एका स्टॉलवर चांगलाच गोंधळ घातला। दरम्यान त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाही तृतीयपंथीयानं मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं। अखेर पोलिसांनी तृतीयपंथीयाला बाजूला हटकल्यानंतर वातावरण निवळलं। दाभोळकर कॉर्नर इथं एक डोसा विक्रीचा स्टॉल आहे। एक तृतीयपंथीय नशा केलेल्या अवस्थेत या डोसा स्टॉलवर आला। त्यानं डोसा विक्रेत्याकडे पैशाची मागणी केली। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तृतीयपंथीयानं विक्रेत्याला शिवीगाळ केली। विक्रेत्यानं संबंधित तृतीयपंथीयाला पोलिसांची भीती घातली, तरीही त्यानं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत अश्लील हातवारे करायला सुरुवात केली। यानंतर डोसा विक्रेत्यानं पोलिसांशी संपर्क करून पोलिसांना बोलवून घेतलं। मात्र पोलीस आल्यानंतरही तृतीयपंथीयाकडून शिवीगाळ सुरूच होती। त्यातच तृतीयपंथीयानं पोलिसांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांनीही त्या तृतीयपंथीयाला पोलिसी खाक्या दाखवत तिथून बाजूला हटकवलं। मात्र हा सगळा गोंधळ सुरू असल्यानं इथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। तृतीयपंथीयाचा विक्रेता आणि पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यानंतर नशा करून धुडगूस घालत पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांविषयी संतप्त भावना व्यक्त होत आहेत।